एकदा रात्री एका पेशंटचा फोन आला होता की त्यांच्या 8 वर्षांच्या मुलाचं खूप डोकं दुखतंय, तर मॅडम काही औषध देता येईल का? मी सुद्धा फोनवर अर्धी पॅरासिटामॉलची गोळी द्या आणि उद्या ओपीडी मध्ये येऊन दाखवा असं सांगितलं. जवळपास 1.5 महिन्यानंतर त्याचे आई बाबा त्याला ओपीडी मध्ये दाखवायला घेऊन आले. त्याला तपासल्यानंतर MRI करण्यासाठी मी त्यांना सांगितलं. तर आई बाबा म्हणतायत, मॅडम साध्या डोकेदुखीसाठी MRI करायचा? आमच्या दोघांची सारखी भांडणं होत असतात. त्यांची ही आई सारखी सारखी म्हणत असते की त्याचं डोकं दुखतंय, तिचं डोकं दुखतंय, म्हणून तो मुलगा पण नाटक करतो की त्याचं डोकं दुखतंय. नंतर 8 दिवसांनी हो नाही करत त्यांनी MRI केला आणि MRI मध्ये फाइंडिंग होती पायलोसायटिक ॲस्ट्रोसायटोमा, अ ब्रेन ट्यूमर. पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा या लहान मुलांमध्ये नक्की त्यांना त्रास काय काय होतोय हे त्यांना नीट सांगता सुद्धा येत नाही. त्यामुळे सततची डोकेदुखी, पोटदुखी, लो ऍक्टिव्हिटी किंवा किरकिर सुद्धा दुर्लक्षित करता कामा नये आणि त्या केसमध्ये बाळाचं क्लिनिकल एक्झामिनेशन होणं गरजेचं आहे. फोनवरून औषध विचारून किंवा माझं आणि आईचं भांडण होतंय, मग तो आईचं बघून नाटक करतोय म्हणून त्याला डोकेदुखी होतीये, हा असा काहीतरी पूर्वग्रह मनात ठेवून बाळाचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट डिले करणं चुकीचं आहे.